श्री स्वामी समर्थ. यश हे त्यालाच मिळतं जो अपयशाला घाबरत नाही. संघर्षाचा जितका मोठा काळ असेल त्यापेक्षाही कितीही मोठं हे यश असतं. लक्षात घ्या, आपण घाबरणे हे आपल्याला मागे ओढते. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण पहिलं पाऊल हे नेहमी आपल्याला यशाकडे नेतं आणि पहिल्या पाऊलातच आपल्याला कष्ट मात्र जास्त करावे लागतात. कधीही हार मानू नका, कारण प्रत्येक जण अपयशी होऊनच पुन्हा यशस्वी होतो. आयुष्य कुणाचंही सोपं नव्हतं. हे आयुष्य कुणाचंही सोपं नाही. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत ही करावी लागते. आपल्याला आपल्या मेहनतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण जो व्यक्ती मेहनत करेल जिद्दीने तो नेहमी पुढे जाईल. स्वामी आपल्या भक्तांना एक गोष्ट कायम सांगतात, जर तुम्ही मेहनत करायला घाबरणार नाही ना, तर आयुष्यात तुमच्या एवढा यशस्वी इतर कुठलाही व्यक्ती होणार नाही. मेहनतीला जो घाबरत नाही तोच आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. त्यामुळे मेहनत करायला शिका. आपली मेहनत आपल्याला यशस्वी 100% बनवेल. लक्षात घ्या, आता आपण ज्याबद्दल विचार करतो ना, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. या संदेशाला तुम्ही शांतपणे 18 मिनिटापर्यंत ऐकलं तर तुमच्या जीवनात आनंदाची बातमी येणार आहे. लक्षात घ्या, 5 मिनिटे तुम्ही मनपूर्वक हे संदेश ऐका, कारण आज देवाचं उत्तर तुमच्या फोनवर येणार आहे. तुम्हाला 15 मिनिटाच्या आत आनंदाची बातमी मिळणार आहे. ही बातमी तुमची इच्छा आता लवकर पूर्ण करणार आहे. त्यामुळे शांतपणे हा संदेश ऐकत राहा. देवाचा हा संदेश तुमच्यासाठी तुमचा जीवन बदलणारा संदेश ठरेल. देव तुम्हाला साथ देईल. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. पुढे नेण्यासाठी देव तुम्हाला नेहमी रस्ता सुद्धा दाखवत आहे. आपण न घाबरता प्रयत्न करणे हे आपल्याला यशस्वी बनवते. फक्त त्यासाठी कष्ट करणे आपल्याला जमायला हवे. आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. कधीही हार मानू नका, कारण यशस्वी होणाऱ्याला हार हा शब्द कधी मान्यच नसतो. आयुष्य म्हणजे एक परीक्षा आहे, ज्यात प्रत्येकाला तिचा सामना करून पुढे जावं लागणार आणि तेच आपल्याला यशाच्या दिशेने नेतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात जो स्वतःवर विश्वास ठेवेल ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत करणे हे फार गरजेचं आहे. आयुष्य म्हणजे एक परीक्षा, तिला उत्तीर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. ध्येय गाठण्यासाठी कधीही शॉर्टकट शोधू नका, कारण तुम्ही ज्या चुका करता त्यावर तुम्ही पुढून शिकून अजून पुढे जाता. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. आपण संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आता बघा, ध्येयामध्ये शॉर्टकट कधी नसतो आणि चुका केल्या तर यश सुद्धा लवकर मिळते. सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःला जिंकवणे. स्वतः पहा, कारण ती सत्यात उतरवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. यशस्वी लोक संधी शोधत नाहीत, तर ते निर्माण करतात. तुमच्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी कठोर मेहनत करा. यशस्वी लोक कधी अपयशाच्या भीतीने मागे हटत नाहीत. जर तुम्हाला ठरवलं की तुम्हाला यशस्वी व्हायचंच आहे, तर तुम्ही मेहनत नक्की करा. जिंकायचं असेल ना, तर प्रयत्नांची साथ कधी सोडू नका. समस्यापासून पळून जाणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही. स्वतःच्या क्षमतांचा नीट विचार करा आणि ध्येय गाठण्यासाठी कष्ट घ्या. सकारात्मक विचारच तुमचं आयुष्य बदलू शकतात. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यश मिळवाल आणि नक्की यश तुम्हाला मिळेल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणं तुम्हाला गरजेचं आहे. ही मेहनत तुम्हाला यशस्वी नक्की बनवेल. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो त्याला 100% स्वामी साथ देतात. परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी प्रयत्न मात्र सोडू नका, कारण संघर्षाला सामोरे जा, कारण तो तुम्हाला यशस्वी बनवत असतो. दररोज स्वतःला एक नवीन लक्ष द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. ज्या व्यक्तींचा स्वामी नामावर श्रद्धा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना मानतात, ते नक्की आज विश्वास ठेवून या व्हिडिओला एक लाईक करतील, सोबत चॅनलला सबस्क्राईब करतील. जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण आपला विश्वास आपल्याला नक्की साथ देतो. सर्व संकटात स्वामी आपल्याला मार्गदर्शन नेहमी करतात.
फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा विश्वास ठेवू तेव्हा 100% स्वामी आपल्याला साथ देतात आणि कायम मदत सुद्धा करतात. बऱ्याचदा जे संकटे आहेत आपल्या आयुष्यात त्यात स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. पुढे जाण्यासाठी स्वामी आपली मार्गदर्शन नेहमी करत असतात. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होऊ शकते. बाकी सर्व तर स्वामी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या मनाप्रमाणे करत आहेत. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता करतो किंवा काळजी करतो ती गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे कधी होते, जेव्हा आपले प्रयत्न चांगले असतात. परिस्थिती वाईट असली तर प्रयत्न सोडणे हा मूर्खपणा. अरे, संघर्षाला सामोरे जा, कारण तो तुम्हाला यशस्वी बनवतो. दररोज स्वतःला एक नवीन लक्ष्य द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. यश म्हणजे पैसा नाही तर समाधान आहे, आणि यश हे आपल्याला तेव्हा मिळतं जेव्हा कष्ट आणि मेहनत ही जोरदार असेल. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत गरजेची आहे. मेहनत जर कराल ना तर 100% यश हे तुम्हाला मिळेल. जो प्रयत्न करतो तो विजय नेहमी मिळवतो. समस्या नाहीत तर यशाला किंमतही नाही. चुकापासून शिकण्यासाठी मोठे यश मिळू शकते. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या प्रयत्नावर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बऱ्याचदा संकटे आपल्या मनाविरुद्ध होतात, त्यावेळेला स्वामी नामाचा जप करा. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवा, कारण प्रयत्न सोडला तर यश मिळत नाही. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. जिंकण्यासाठी कधीही भीती बाळगू नका. जे स्वतःला सुधारतात ते मोठे होतात. आपल्या यशाची आपल्याला नेहमी सामूहिकता पाहिजे. यश मिळवायचे असेल तर मेहनत लागते. ध्येय गाठण्यासाठी कोणतीही कसर सोडू नका. चुका करा पण त्यातून शिका. यश हे सोपं नसतं, पण प्रयत्न सोडू नका. प्रयत्न करणे सोडले तर आपल्याला निश्चित यश मिळते. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. नेहमी सकारात्मक राहा आणि पुढे चला. आपल्या क्षमतांचा वापर करून पहा. बाकी सर्व नक्की तुम्हाला मनाप्रमाणे मिळायला लागेल. स्वतःला नेहमी त्या गोष्टीबद्दल झोकून टाका ज्यात तुम्हाला यश मिळवायचं आहे. संधी शोधा, त्याकडे स्वतः लक्ष द्या. परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही. यशासाठी चिकाटी महत्वाची असते. आपलं ध्येय काय, त्यापेक्षा आपण कशासाठी प्रयत्न करतो आणि त्यात आपल्याला यश मिळतं का हे समजणं जास्त महत्वाचं असतं. परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही, त्यामुळे परिश्रम आणि कष्ट करायला शिका. यश हा प्रवास आहे, गंतव्य नाही. तुमच्या ध्येयावर फोकस ठेवा. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी धोरण तयार करा. सर्वात कठीण काळातही स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला. संपत्तीपेक्षा जास्त ज्ञान अधिक महत्वाचे आहे. आपल्याला यश मिळवायचे आहे तर त्यासाठी कष्ट तर घ्यावे लागतील. आता या संदेशाला बरेच लोक टाळाटाळ करतील. बरेच लोक या संदेशाला पूर्ण ऐकणार नाही, पण ते त्यांच्या आयुष्यात त्यांची सर्वात मोठी चूक असेल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनी विश्वास ठेवून हा संदेश जर 10 ते 15 मिनिटापर्यंत ऐकला तर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि त्यांना आनंदाची बातमी 100% मिळणार. परिस्थिती बदलता येत नसते तर दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. सर्व आपल्याला मिळू शकते आपल्या मनाप्रमाणे. फक्त यशस्वी होण्यासाठी मेहनत करावी लागते. कधीही हार मानू नका, कारण तुम्ही नक्की जिंकू शकता. तुमच्या ध्येयाकडे झगड करा. कधीही न थांबता प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय मोठं नाही होता येणार. यशस्वी लोक तेच होतात जे संधीचा योग्य वेळेला फायदा घेतात आणि स्वतःला त्याबद्दल प्रयत्नशील ठेवतात. परिश्रम आणि संयम याचे यश मिळते. यश मिळवण्यासाठी मेहनत आणि हुशारी दोन्ही लागतात. कठीण परिश्रमाशिवाय कोणतेही यश शक्य नाही. अंधारातूनच सूर्य उगवतो. तुमच्या यशाला तुमच्या प्रयत्नांचा मोठा वाटा असतो. तुम्ही कधीही हरू शकत नाही. फक्त प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण जर विश्वास ठेवू तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्या विश्वासाचा विषय असतो. जर विश्वास असेल ना तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी नेहमी म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. संकटांचा सामना जो व्यक्ती करत आहे त्या प्रत्येकाला मी साथ देत आहे.
फक्त त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. विश्वास ठेवून बघा, बाकी तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामीनामावर विश्वास असेल ना तर सर्व काही मिळू शकतं. आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर सर्व काही होतं. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला नेहमी म्हणा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करता येतं. आज ज्याविषयी तुम्ही मेहनत करत आहात ते प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आता आपण फक्त विचार करतोय तर विचार न करता मेहनत करणे सुद्धा गरजेचं आहे. कारण मेहनतीला यश सुद्धा तेव्हाच मिळतं. स्वतःला नेहमी त्या गोष्टीत झोकून टाका ज्यात तुम्हाला यश मिळवायचं आहे आणि यश मिळवण्यासाठी कष्ट आणि मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वास, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होण्यासाठी मेहनत करावी लागेल. आता जर मेहनतीला घाबराल तर तुम्हाला यश कधीही मिळणार नाही. त्यामुळे मेहनत करायला बघा. तुम्हाला मेहनतीशिवाय कधीही आयुष्यात यश मिळालेलं नाही आणि मिळणार सुद्धा नाही. स्वामी सांगतात, मेहनतीवर जर तुमचा विश्वास असेल ना तरच तुम्ही कष्ट करा. कारण ज्याचा विश्वास मेहनतीवर असतो तोच त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि यश त्यालाच मिळणार. स्वतःविषयी केलेले प्रयत्न आपल्याला नेहमी यशस्वी बनवतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपले प्रयत्न जर चांगले असतील तर 100% स्वामी आपल्याला साथ देत असतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपल्याला साथ दिली आहे आणि कायम स्वामी तुम्हाला साथ देणार आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आपण सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की करू शकतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात ज्या गोष्टीबद्दल आपण जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आपल्याला नक्की करावी लागते. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा की आपण मेहनत करत आहोत. प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट शक्य होते. एकदा का मेहनतीची तुम्हाला सवय लागली की आयुष्यात यश नेहमी मिळायला लागते. स्वतःला विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आज आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतो त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करणे आपल्याला यश नक्की मिळवून देते. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. कारण प्रयत्नाशिवाय यश कधीही मिळणार नाही. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळणार नाही जोपर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे. स्वतःविषयी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण नेहमी यशस्वी होऊ. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे होत आहे. आयुष्यात संकटे आहेत तर त्यांचा सामना करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. संकटांचा सामना केल्यावर आपल्याला पुढे जायला रस्ता मिळतो. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे नेहमी असतात. फक्त त्यांचा सामना करून पुढे जाणं गरजेचं आहे. ज्या स्वामी भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामी त्याची साथ नेहमी देतील. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण विश्वासानेच त्याला साथ नक्की मिळते. त्यामुळे साथ द्यायला शिका. स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल तुमचा विचार आहे ती गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. फक्त आपण त्याबद्दल कष्ट करणे गरजेचं आहे. शेवटी प्रत्येक विषय आपल्या कष्टाचा असतो. आपण जसे कष्ट करू तसे आपल्याला यश नेहमी मिळते. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कष्ट करणं गरजेचं आहे. कारण कष्टाशिवाय काहीही नाही. आणि जर तुम्ही कष्टालाच घाबराल तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला कधीही मार्ग मिळणार नाही. तुमच्या यशाला तुमच्या प्रयत्नांना मोठा वाटा मिळवून देतो. यश जर मिळवायचे असेल तर मेहनत करावी लागते. तुम्ही काहीही करू शकता, फक्त प्रयत्न करत राहा. आयुष्यात संधी हातातून जाऊ देऊ नका. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. यशस्वी होण्यासाठी सवय बदला. चांगलं काम करा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. जीवनात कोणती गोष्ट अशक्य नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रयत्न सोडू नका आणि आयुष्यात पुढे जा. आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग बरेच आहेत, पण सोपा मार्ग स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही मेहनत करा. कारण स्वतः तुम्ही तुमचे साथीदार आहात. संघर्षाशिवाय कधीही मोठं यश अजिबात मिळत नाही. यश कधीही सहज मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. कधीही परिस्थितीवर रडू नका. ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. ध्येय निश्चित करा. त्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. ते कसे बनवायचे ते तुम्हाला स्वतः बघावं लागेल. सकारात्मक विचार करा आणि आयुष्यात पुढे जा. कारण आपला विश्वास स्वतःवर असणे हे फार गरजेचं आहे.
बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत राहील. आपण न घाबरता प्रयत्न करणे हे आपल्याला यशस्वी बनवू शकते. आपण स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आयुष्यात जी गोष्ट पटते फक्त ती गोष्ट करणे आपल्याला बऱ्याचदा संकटांपासून दूर घेऊन जाते. प्रत्येक वेळेला आपण संकटात अडकतोच असं नाही. काही वेळेला संकटापासून निघण्यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक गोष्ट ही कष्टाने शक्य आहे. फक्त कष्ट करायला शिका, कारण कष्ट जो व्यक्ती करतो तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहत नाही. कष्टाला पर्याय नव्हता, कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाला पर्याय सुद्धा नसणार आहे. एक गोष्ट सदैव लक्षात घ्या, आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल ना तर कष्ट आणि मेहनत तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवा. आपला प्रयत्न आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतो. स्वतःविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामीच तुम्हाला मदत करतात आणि तेच कायम तुम्हाला मार्गदर्शन करतात. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करत आहेत. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासाला साथ 100% मिळते. आपल्याला स्वामी नामावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामी नाम आपली साथ देत आहेत. स्वामी समर्थ महाराज आयुष्याच्या अशक्य काळात सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत होते. ते तर आज सुद्धा आपल्याला रस्ता दाखवतात, आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास त्यांच्यावरती असणे हे थोडं गरजेचं आहे. श्रद्धा आणि विश्वास त्यांच्यावरती असेल तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. अजिबात कुठल्या संकटात आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणे, त्यांचे नाम स्मरण करणे आणि श्रद्धे ठेवून काम करणे आपल्याला आयुष्यात पुढे नेते. बऱ्याचदा गोष्टी मनाप्रमाणे होऊ शकतात, त्याबद्दल कष्ट करावे लागतात. प्रत्येक गोष्ट कष्टाने शक्य आहे, त्यामुळे कष्ट करा आणि कष्टाने प्रत्येक गोष्ट होत असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जो व्यक्ती कष्टाला घाबरत नाही त्याला त्याच्या आयुष्यात संकटांना घाबरायचं सुद्धा अजिबात कारण नाही. त्यामुळे संकटांचा सामना करून पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आज आपण ज्याबद्दल प्रयत्न करतोय ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे 100% होऊ शकते. आता सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळवायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवा. अशी कुठली गोष्टच नाही जे कधी शक्य नसते. प्रत्येक गोष्ट असते जी शक्य असते. स्वामी नामावर श्रद्धा ठेवणे गरजेचे असते. बाकी आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज स्वतःविषयी जर प्रयत्न केले तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवून काम करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे 100% व्हायला सुरुवात होईल. आपण जर स्वतःविषयी विश्वास ठेवू ना तर प्रत्येक गोष्ट नक्की आपल्या मनाप्रमाणे होईल. स्वतःला ज्याबद्दल आपण प्रयत्नासाठी गुंतवून टाकू ते प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतील. बाकी सर्व आपल्या मनाचा खेळ आहे. मनावर जर ताबा असेल तर आपल्याला 100% यश मिळतं. त्यामुळे मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीच आपल्याला यशस्वी बनवतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून काम करा. आपला स्वतःवर विश्वास असेल आणि आपण त्याबद्दल काम करत असू ना तर 100% आपल्याला यश मिळणार आहे. स्वतःला त्या गोष्टीविषयी नेहमी मेहनतीसाठी प्रयत्नशील ठेवा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल तर मेहनत करा. आज जर स्वतःविषयी काम कराल तर उद्या ही गोष्ट तुम्हाला यशस्वी बनवेल. स्वतःबद्दल काम केल्याने आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. लोक म्हणतात, लोक काय म्हणतील, लोकांचं काय, ते आपल्याला काही खायला द्यायला येणार नाही किंवा ते आपल्याला पैसे सुद्धा देणार नाही. लोक फक्त बोलतात, बाकी आपलं आपल्यालाच करणं आहे ना आपल्यालाच खाणं आहे. त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष करा आणि मेहनत करा. जर तुम्ही मेहनत कराल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे 100% होईल. आपण स्वतःला एवढं गुंतून टाकायचं असतं कामात की लोकांना आपल्याला पाहण्याचे किंवा त्यांचं ऐकण्याचं आपल्याकडे वेळ नसावा. प्रत्येक गोष्ट शक्य आहे जर स्वामी नामावर श्रद्धा आहे. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी शक्य होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतं. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं मात्र गरजेचं असतं. आयुष्यात आपण स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगावी की माझं आयुष्य सोपं नाही. या आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. स्वतःविषयी प्रयत्न करणे आपल्याला यश मिळवून देते. त्यामुळे स्वतःविषयी प्रयत्न करा. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. आज जर स्वतःवर विश्वास आहे ना तर 100% आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तो विश्वास शक्य करून मेहनत करणं मात्र गरजेचं आहे.
मेहनतीला पर्याय नव्हता, कालही आणि आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. फक्त आपल्याला कष्ट करावे लागतील, कारण कष्टाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात बऱ्याचदा आपण ज्या गोष्टी करतो ना, त्यात आपल्याला 100% यश मिळतं आणि यश जर मिळवायचे असेल तर आपण आयुष्यात खूप पुढे सुद्धा जाऊ शकतो. फक्त कष्ट करायचा, ते पण विश्वास ठेवून. बाकी सर्व गोष्टी होत असतात. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी साथ देतात. त्यांच्या आयुष्यात कसेही संकटे आले तरी त्यातून त्यांना मार्गदर्शन सदैव करतात. लक्षात घ्या, विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत. फक्त ते ज्या गोष्टी करतात ती प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. विजेत्याकडे या गोष्टीचं पूर्ण त्यांचं ज्ञान असतं की त्यांना काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय त्याकडे लक्ष द्या. आयुष्यात आपल्याला जे करायचं आहे ना, ते माहिती असणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, स्वामी तुम्हाला कायम साथ देतात. आयुष्यात प्रत्येक संकटात आपल्याला स्वामीच मार्गदर्शन करत असतात. फक्त त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपण जे काम श्रद्धेने आणि विश्वासाने करतो ना, त्यात स्वामी माऊली आपली साथ 100% देतात. त्यांकडे आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर प्रत्येक गोष्ट शक्य असते. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नेहमी नोकर जन्माला येतील, मालक जन्माला येणं शक्य नाही. आयुष्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला मिळवायची ते प्रत्येक गोष्ट मिळवता येते. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांकात आणि कमजोर व्यक्ती नेहमी चार चौघात घोळका करताना दिसतो. आपण काय करतो आणि आपण कोण आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात आपला एक वेगळा रुतबा असतो. तो कधीही कमी नाही झाला पाहिजे आणि त्यासाठी लागणारे कष्ट आपल्याला करायला जमले पाहिजे. हे जेव्हा तुमचा विचार असेल ना, तेव्हा आयुष्यात तुम्ही यशस्वी 100% व्हाल. आता गोष्ट लक्षात घ्या, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःची लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. त्यामुळे नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि जे करून देखील तुम्हाला कदर कोणी करत नसेल तर त्या व्यक्तीला कायमचे दुर्लक्ष करा. बऱ्याचदा प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आपल्याला बघायला मिळतात. फक्त त्या संकटांचा सामना करणं आपल्या हातात आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर संकटे हे नेहमी येतात. फक्त त्यांचा सामना करायला शिका, कारण ते संकटेच तुम्हाला पुढे नेतात आणि तेच तुम्हाला रस्ता दाखवत असतात. आपण जेव्हा चिंता किंवा काळजी करतो तेव्हा आपल्याला ते बंद करावी लागेल, कारण देव आपली साथ देत आहे. लक्षात घ्या, आयुष्यात त्याच्या स्वामीवरती विश्वास आहे ना, त्याला चिंता न करता काम करणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्य प्रत्येक वेळेला जो पुढे जाईल ना, त्याला साथ 100% मी देणार. फक्त त्याने पुढे जाण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नामावर विश्वास जर ठेवला तर आयुष्यात कायम स्वामी त्याला साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, संकट हे प्रत्येकाजवळ आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण स्वामीच आपल्याला साथ देतात आणि त्यांच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांची श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त मेहनत करणे हा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. बघा, ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत ना, त्यांना त्यांचा सामना तर करावा लागणार आहे, कारण त्यापासून तर त्यांना पळता येणार नाही. ज्या गोष्टी आपण स्वतः करत नाही त्या गोष्टी इतरांना करण्याचा सल्ला देणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. आपण मूर्ख नाही आणि कोणाला फसवणं हे आपल्याला कधी जमायचं नाही. त्यामुळे त्या गोष्टी करा
ज्याबद्दल तुम्ही नेहमी पक्के असाल की या गोष्टी तर चांगल्या होऊ शकतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे काम करा आणि हेच सर्व तुमच्या मनाप्रमाणे करेल. लक्षात घ्या, संकटांना घाबरू नका. संकटांचा सामना करा आणि पुढे जा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही जास्त विचार करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेल की नाही हे सांगता येणार नाही. पण जी गोष्ट तुम्हाला यशाकडे नेण्यासाठी शक्य आहे ती गोष्ट मिळेल की नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, तर ध्येयाकडे जाण्यासाठी मेहनत वाढवा. तुमचे शत्रू हे काय करत आहात ते तुम्हाला कितीही मागे ओढत आहेत तरी तुम्ही चिंता न करता पुढे जा, कारण शेवटी तुमच्या मेहनतीचाच विजय होईल. जो व्यक्ती मेहनत करेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या करायला शिका, कारण आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेते. आणि ज्याबद्दल आपला पूर्ण विश्वास आणि ज्या गोष्टीबद्दल आपली श्रद्धा असते त्यात आपल्याला 100% देव साथ देतात. आयुष्यात संकटे हे प्रत्येकाच्या असतात, फक्त त्यांचा सामना करणं हे प्रत्येकाला जमत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर नेहमी स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण तेच आपली साथ देतात. आयुष्यात कायम पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. आपण न घाबरता मेहनत करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण मेहनतीशिवाय काहीही होत नाही. मेहनत केल्याने प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि जो व्यक्ती मेहनत करतो त्याच्यासाठी आयुष्यात प्रत्येक गोष्ट हे त्याच्या मनाप्रमाणे नक्की होत असते. लक्षात घ्या मित्रांनो, आयुष्यात जो व्यक्ती संकटांचा सामना करेल ना तो 100% पुढे जाणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी न करता फक्त मेहनत करा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त चिंता किंवा काळजी करतो तेव्हा त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात की नाही त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही, आपल्याला नेहमी त्यासाठी मेहनत करावंच लागतं. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत तर संकटांचा सामना करा आणि पुढे जा. ज्या गोष्टीला तुम्ही घाबरत आहात ना त्यांना न घाबरता पुढे जाणं गरजेचं आहे. आपण स्वतःविषयी ज्या गोष्टीबद्दल चिंता करतो आणि काळजी करतो ते चिंता आणि काळजी आता बंद करावी लागणार. आयुष्यात पुढे जायचं म्हटल्यावर काय आहे, मेहनत हे नक्की करावी लागणार. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळणार आहे. फक्त श्रद्धेने पुढे जा, कारण तेच तुम्हाला साथ देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ देतात. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे ना त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. प्रत्येक गोष्ट शक्य असते, फक्त आपले काम करणं गरजेचं आहे. आपण काम करावे, कारण कामानंच प्रत्येक गोष्ट होते. मेहनत जर केली ना तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. आपण स्वतःविषयी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला नको की काय आपल्याला मिळतं आणि काय मिळत नाही. त्या गोष्टीच करा ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. स्वतःविषयी सुरुवात करा. आयुष्यात पुढे जायचं असेल, काही मोठं करायचं असेल तर मेहनत करा. मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते आणि जो व्यक्ती जिद्दीने कार्य करतो ना त्याच्यासाठी तर प्रत्येक गोष्ट शक्य असते. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टी स्वतःवर विश्वास ठेवून करतो त्या गोष्टी प्रत्येक वेळेला शक्य होत असतात. फक्त त्या गोष्टीसाठी मेहनत करणं हे गरजेचे आहे. बिना मेहनतीचं काहीही नाही. जो व्यक्ती मेहनत करेल ना तो नक्की शक्य करेल प्रत्येक गोष्ट. त्यामुळे मेहनत करा. मेहनतीने प्रत्येक वेळा तुम्हाला साथ नक्की देते. आपली मेहनत आपल्याला साथ देते आणि पुढे जायला मदत करते. लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक गोष्ट अवघड असते. प्रत्येक गोष्ट जर शक्य करायची असेल ना तर मेहनत आपल्याला करावी लागते. बिना मेहनतीचं काहीही नाही. या आयुष्यात जे संकटे आहेत त्या संकटांचा सामना करून पुढे जावं लागणार आहे. आपण न घाबरता प्रयत्न करणे हा आपल्या सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. यामुळे आयुष्यात आपल्याला पुढे जायला बऱ्याचदा समर्थन मिळते. आपण चिंता किंवा काळजी न करता मेहनत करतो, याने गोष्टी नक्की शक्य होतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. आपला विश्वास आपल्याला पुढे घेऊन जात आहे. आयुष्यात आपल्या संकटे आहेत, आपण मान्य करतो त्या संकटांना
आणि पुढे जातो. लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यात फक्त यशस्वी व्हायचंय. मुलाने कधीही सुंदर दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा काहीही न लावता मेहनत केली पाहिजे, कारण मनुष्य घामांच्या धारांनी अधिक शोभून दिसतो. आणि जो व्यक्ती आयुष्यात यशस्वी असतो तो कायम सुंदरच दिसत असतो. त्याच्यामुळे यशाकडे बघा, बाकी फालतू गोष्टींकडे लक्ष न देता काम करत जा. स्वामी सांगतात, आपण चिंता किंवा काळजी न करता काम करणे हे गरजेचे आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वतःविषयी त्या गोष्टी नेहमी करायला शिका ज्या तुम्हाला आवडतात, कारण तुमच्या आवडीने प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात संकटे जरी आली ना, तरी ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी येतात. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना मी नक्की करणार आणि पुढे जाणार. आपण प्रत्येक गोष्ट शक्य प्रकारे करू शकतो. विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. देवाचे नाम स्मरण करा, कारण देव आपली साथ देत आहे. आपल्या आयुष्यात संकटे जरी असले ना, तरी त्यांचा सामना करून पुढे जाणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यात नेहमी यशस्वी होतो. आपण न घाबरता प्रयत्न करणे हे आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रत्येक वेळेला मेहनत करू ना, तर आपल्याला नक्की साथ मिळणार. आयुष्यात आपली मेहनतच आपल्याला पुढे न्यायला मदत करणार. जो व्यक्ती मेहनत करेल, कष्ट करेल, न कुठल्याही प्रकारचा मोहमाया करता कष्ट करेल, त्याला यश नक्की मिळतं. आपलं यश आपल्या कष्टावरती अवलंबून असतं. ज्याचे कष्ट असतात त्याला तसं यश मिळतं. त्यामुळे कष्टाकडे लक्ष द्या, त्यांच्या सबबी बनतात, आणि सबबीकडे लक्ष द्या, त्यातून भावना निर्माण होतात. भावनांकडे लक्ष द्या, त्यातून नाती वाढतात, आणि नात्याकडे लक्ष द्या, कारण नाती कधी तुटतील हे सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातच संकटे आहेत असं म्हणू नका, कारण संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. फक्त स्वतःविषयी नेहमी प्रयत्न करणं हे आपल्याला महान बनवतं. आयुष्यात संकटे आहेत का, तर त्या संकटांना न घाबरता प्रयत्न करा, कारण ही संकटेच आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करतात. बऱ्याचदा ज्या गोष्टीविषयी आपण जास्त चिंता किंवा काळजी करतो किंवा घाबरतो, त्या गोष्टीत आपल्याला नेहमी यश मिळू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू शकते. शेवटी विषय आपल्या मेहनतीचा असतो. जो व्यक्ती मेहनत करू शकतो ना, त्याला देव कायम साथ देऊ शकतो. देवाकडे लक्ष द्या, देवाच्या नामावर विश्वास ठेवा, कारण देव आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला देवाने आपली साथ दिली आहे. स्वामी म्हणतात, आपल्याला नेहमी साथ मिळते, फक्त मेहनत करायला लागेल. मेहनतीला पर्याय नाही. कष्टाला पर्याय काल नव्हता, कष्टाला पर्याय आज नाही आणि उद्या सुद्धा नसणार. एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा आणि मेहनत करून पुढे चला. जो जिद्दीने मेहनत करेल, संकटांचा सामना करेल, त्याला चिंता किंवा काळजी न करता पुढे जाणं गरजेचं आहे. स्वतःविषयी नेहमी प्रयत्न करा, कारण ते आपल्याला यशस्वी बनवतात. स्वतःबद्दल ज्या गोष्टी कराल ना, त्या तुम्हाला साथ देतात. आयुष्यात संकटे आहेत, म्हणून आयुष्यात आपण घाबरणे हा आपला मूर्खपणा असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे या एवढा शहाणपणा दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात जे संकटे आहेत ना, त्यांचा सामना मी स्वतः करणार आणि स्वतः पुढे जाणार. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त ती गोष्ट शक्य करण्यासाठी त्याप्रगे लागणारे कष्ट आपल्याला स्वतः करावे लागतील.